नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता आपल्या यूट्यूब चॅनलवर आहात. आपल्या चॅनलचं नाव आहे चांदगुड ॲग्रोटेक. आपल्या चॅनलवर दाखवायचं आहे म्हणजे 2-3 दिवसापूर्वी भीमा नदीला खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात पूर आलता. तर त्या पुरामध्ये आपण आपला उभे आहोत. आपण हा वडगाव नांदगाव हा जोडणारा हा पूल आहे. तुम्ही पाहताय हा पूल जर तसं पाहिलं तर खूप वर्दळीचा पूल आहे. हा पूल ज्या टायमिंगला झाला तेव्हापासून दोन्ही गावे एकमेकांना जोडली व दोन्ही तालुके पण एकमेकांना जोडली. तर आता तुम्ही पाहता हे जे पाण्यातलं मंदिर दिसतंय ते रासाई मातेचं मंदिर आहे. आणि ह्या नदीला पुण्यापासून मुळा मोठा, खडकवासला असे बरेचसे नद्यांचं पाणी ह्याला येतं. तर पुण्यामध्ये पाऊस चालू असताना तर खडकवासला धरणातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहू शकता हे जे कपाळ ह्याला लागलेले आहे त्याच्यामुळं हे जे ह्या पुलाचे हे जे पाईप होते सेफ्टी गार्डचे होते हे ह्याला गुंतल्यानंतर हे पूर्णपणे तुटून गेला. ह्याला काहीच राहिलेलं नाहीये. आपण जो म्हणतो ना शासनाने प्लास्टिकवर बंदी जी आणली ना ते बंदी आणलेलं ते खरं आहे. इकडे आपण तुम्हाला दाखवू हे जे प्लास्टिक आहे ना पुढे प्लास्टिक हे ह्या पाईपांना गुंतलं, हे जाम गुंतलं आणि त्याच्यामुळं काय झालं की पाणी ह्याला अडून राहिल्याच्यामुळे ते जे अख्खे जे पाईप लावलेले होते ते अक्षरशः तुटून गेलेले. त्याच्यामुळं शक्यतोवरून तेवढं प्लास्टिकचा वापर कमी करा आणि आपला परिसर, आपली जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा पण तुम्ही चांगल्या दृष्टीने जतन करा. तर आपण पाहतोय हा पूल खूप वर्दळीचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याला आता आपल्याला परत ह्या शासनाला ह्या गार्डचं काम करणं हे आता परत त्यांना हे थोडं झंझटचं काम करणं. तर तुम्ही पाहू शकता होतं होईल तेवढं तुम्ही प्लास्टिकचं वापर टाळा आणि आपले पर्यावरण वाचवा तुम्ही. तर आपल्याला ह्या व्हिडिओमधून आपल्याला एवढं सांगायचं होतं त्याची दुर्दशा झालेली आहे. ही जलपर्णी पण खूप मोठ्या प्रमाणात पुलाला गुंतलेली आहे. समझिए सर. हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.